नमस्कार. आषाढी कार्तिकी वारी महामंडळ द्वारा आयोजित ओळख संतांची या कार्यक्रमात आज मी सुनीता भालचंद्र कोल्हारकर आपणा सर्वांना विनम्र अभिवादन करते. अशा प्रकारचा हा एक अत्यंत महत्त्वपूर्ण कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल सर्वप्रथम मी या वारी महामंडळाचे माननीय श्री संतोषजी गोडबोले आणि सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करते. वर्धा जिल्ह्यातील टाकरखेडचे आमचे गुरु संत श्री लहानूजी महाराज यांचेबद्दल माझ्याकडे उपलब्ध असलेली माहिती आज मी साधारणपणे 20 ते 25 मिनिटात आपणासमोर प्रस्तुत करण्याचा प्रयत्न करणार आहे. चिन्मय स्वरूपी असोनी देहधारी झालासी जीव उद्धराया, श्री संत लहानूजी महाराज टाकरखेड नमन तुम्हाला. श्री संत गजानन महाराजांचे समकालीन संत सद्गुरू श्री अडकुजी महाराज वरखेड निवासी महाराजांचे हे शिष्य. त्यांचे 3 शिष्य जे प्रसिद्धीस आले ते म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, श्री संत लहानूजी महाराज, श्री संत सत्यदेव बाबा. श्री लहानूजी महाराजांचा जन्म 1880 साली फाल्गुन मासाचे अंतस्थळी शुक्ल पक्षाचे द्वितीयेस सोमवारी अमरावती जिल्ह्याच्या मंगळूर ग्रामी अरुणोदयाच्या वेळी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव श्री अभिमानजी भांडे व आईचे नाव भीमाबाई. ज्येष्ठ बंधू श्री गणपतराव. सर्वसाधारण प्रथेप्रमाणे महाराजांचे 12व्या दिवशी बारसे होऊन लहानू नाव ठेवण्यात आले. महाराजांच्या वयाच्या 3ऱ्या वर्षीच कुठल्याशा साथीच्या रोगाने त्यांचे वडील अभिमानजीचा मृत्यू झाला. नंतरचे बालपण आई व बंधूसहित त्यांच्या मामाकडे रिधोरा तालुका काटोल या गावी व्यतीत झाले. महाराजांना लहानपणापासूनच देवपूजेचा नाद होता. वयाच्या 5व्या वर्षी भीमाबाईंचे म्हणजेच आईचे पण निधन झाले. मामाच्या घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची होती. उपजीविकेकरता म्हणून मामाच्या कुटुंबासहित सर्वांचे टाकरखेडला आगमन झाले. वयाच्या 6व्या वर्षी लहानूजींना शाळेत घातले, पण त्यांचे शाळेत लक्ष नव्हते. मुलांना नदीतीरी नेणे, झाडावर चढणे, विटीदांडू खेळणे यातच ते रमायचे. सर्व प्रयत्न करून पाहिले, परंतु शिक्षणात मन रमले नाही. सतत ओम नारायण या मंत्राचा जप एकांतात किंवा वर्धा नदीच्या किनाऱ्यावर करीत असत. कधी गायींना रानात चरायला न्यायचे किंवा एकांतात जाऊन साधना वगैरे करायचे. आता पुढे भविष्यकालासाठी म्हणून काहीतरी केले पाहिजे असे ठरवून प्रथम नाथांच्या चिरंजीव पदाचा अभ्यास केला. मनबुद्धीची भीती दूर होऊन निर्भयता प्राप्त होण्याकरता प्रयत्न आणि त्यानेच वैराग्य प्राप्त होईल हा निर्धार झाला. त्याकरता त्यांनी कठोर प्रयत्न केले. 7-8 वर्षाचा मुलगा असे कठीण व्रतवैकल्य करू शकतो हे पाहून लोकांना जाणवू लागले की हा साधा मुलगा नाही. त्यामुळे साहजिकच लोक त्यांच्याकडे आदराने पाहू लागले. महाराजांनी आपल्या उपजीविकेसाठी शेती करणे, गुरे राखणे, शेण काढणे, पाणी भरणे असे रोजंदारीचे काम 7-8 वर्ष केले. तिथून जवळच धामंत्री क्षेत्री महंत इतवारगीर महाराज राहत होते. त्यांना लहानूजींनी प्रार्थना केली की मला तुमच्याकडे राहायचे आहे. त्यांनी मान्यता दिली. सेवाभावी स्वभावाने महाराजांनी थोड्याच दिवसात त्यांची मर्जी संपादन केली. त्याच सुमारास तिथे नागा लोकांची टोळी आली. त्यांना लहानूजींची स्वयंपाकाची सेवा आवडली. त्यांनी त्यांना चारीधाम यात्रेसाठी आपल्या बरोबर घेतले. इतवारगीर महाराजांची परवानगी घेऊन पदयात्रेसाठी त्यांचा प्रवास सुरू झाला. काशी, मथुरा, वृंदावन, द्वारका, बद्रीनारायण, ऋषिकेश, पंढरपूर, जगन्नाथपुरी, नाशिक, कलकत्ता, बंगाल, सेतुबंदर, रामेश्वर, महाबळेश्वर, गोकर्ण महाबळेश्वर, शेषाचल, शैलमल्लिकार्जुन, किष्किंधा, ऋष्यमुख पर्वत, सह्याद्री, हिमाचल, पंपा सरोवर अशा सर्वच ठिकाणी ते सर्वजण पायी फिरले. अशा प्रकारे 12 वर्ष पूर्ण देशाटनात घालविले. देशाटनाने श्रद्धा वाढली,
थोर प्रेमी मिळाले, पांडित्य लाभले व अंगी वैराग्य बांधले. आता परतीकडे लक्ष लागल्याने टाकरखेडला परत आले. इथे आल्यावर त्यांची तपस्या सुरू झाली. सुलतानपूरच्या मारुती मंदिरात एकांत स्वीकारला. विविध ग्रंथ परिशीलन सुरू केले. मोठमोठ्या ग्रंथांना हाताळले. त्यामुळे शास्त्र प्रचिती लाभली. सूर्योपासनेने देव मिळतो, आत्मज्ञान प्राप्त होते, असे लक्षात आल्याने सूर्योपासना सुरू केली. गायत्री मंत्राचा अभ्यास सुरू केला. इतके दिवस शास्त्र प्रचिती झाली. आता सद्गुरूंचे चरणाशी राहून आत्मप्रचिती घ्यावी ही आस त्यांच्या मनाला लागली. काही दिवसांनी फिरत फिरत स्वस्ती वाडेगाव गाठले. तिथे श्री लालगीर महाराज म्हणजेच बैरागी समाधीचे महंत राहत होते. त्यांच्याजवळ राहून ध्यानधारणा, पूजापाठ, षडदर्शन, शिवस्वरोदय, अष्टांग योग वगैरे शिकले व मौनाचे रहस्य समजून घेतले. गुरुसेवा केली, त्यामुळे वाचासिद्धी प्राप्त झाली. इथे त्यांना सांप्रदायिक दीक्षा मिळाली व त्यांचे शंकरगीर असे नामाभिधान झाले. अद्यापही आत्मप्रचिती न आल्याची त्यांना तळमळ लागली होती. टाकरखेडहून 2 मैलावर वरखेड गाव आहे. तिथे सद्गुरू श्री समर्थ अडकुजी महाराज राहत होते. त्यांच्याकडे श्री लहानोजी महाराजांनी सतत जाणे येणे सुरू ठेवले. बरेच दिवसानंतर एक दिवस त्यांनी अडकुजी महाराजांचे पाय घट्ट धरून ठेवले आणि जेव्हा श्री अडकुजी महाराजांनी त्यांना आशीर्वाद दिला तेव्हाच त्यांचे पाय सोडले आणि मग टाकरखेडला परत आले व तिथेच कायम वास्तव्य केले. इथे आल्यावर आत्मानुभूतीची एक दिवस अशी समाधी लागली की वरखेडहून सद्गुरू अडकुजी महाराजांना स्वतःला तिथे येऊन त्यांना जागृतीत आणावे लागले. त्यावेळेस श्री लहानोजी महाराजांना त्यांनी आशीर्वाद दिला की लहानू, तू आता परिपूर्ण झाला आहेस. आणि श्री लहानोजींना सर्वत्र अणुरेणू जनार्दन दिसू लागला. त्यांना अपरोक्ष दर्शन झाले. हळूहळू त्यांची सर्वत्र प्रसिद्धी होऊ लागली. कार्तिक शुद्ध पौर्णिमेला त्यांचे गोविंदराव कडू यांचेकडे टाकरखेडला आगमन झाले. संतांची आत्मिक शक्ती अद्भुत असते. विदेशात पाठवलेली तार उशिरा मिळेल, परंतु आत्मिक शक्तीने पाठविलेला संदेश लगेचच मिळतो. महाराजांचे जवळ आत्मिक शक्ती भरपूर होती. राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी त्यांच्या आत्मशक्तीचे फार सुंदर वर्णन केले आहे. ते म्हणतात, सामर्थ्य तेरे बल का लाखों में गया है, देखा नहीं था तूने फिर बोल दिया है. आश्चर्य करे जनता, देखा सो ही गावे, दुनिया ही जानती है, तेरा तू ही बतावे. संतांचे व्यक्तिगत स्वार्थाकडे कधीच लक्ष नसते. त्यांना सदैव भूतमात्रांच्या कल्याणाची तळमळ लागलेली असते. त्यामुळे अज्ञानी ज्ञानी, सांत थोर, गरीब श्रीमंत या आत्मशक्तीला प्रणाम करतात. भक्तजन जेव्हा त्यांना म्हणजे श्री लहानोजी महाराजांना प्रणाम करीत तेव्हा त्या भक्तांचे मनात काय शंका किंवा प्रश्न आदी आहे हे महाराज स्वतःच ओळखून तिथल्या तिथे त्या भक्ताचे त्याने विचारण्याच्या आतच समाधान करीत असत. या गोष्टीचे अर्थातच सर्वांना खूप आश्चर्य वाटे. आमचा सुद्धा हाच अनुभव होता. जबलपूरहून भोपाळला झालेल्या बदलीची ऑर्डर रद्द व्हावी या इच्छेने माझे पती त्या आशयाची प्रार्थना करण्याकरता महाराजांकडे गेले आणि प्रणाम करीत असतानाच महाराज म्हणाले, जाय, जागच्या जागी राहशील, कामावर रुजू व्हाय. आणि बरोबर त्याप्रमाणेच झाले. बदलीचा हुकूम रद्द झाला. ज्या दिवशी जॉईन केले त्याचे दुसरेच दिवशी ऑर्डर आली की काम जबलपुरातच करावे, परंतु पगार भोपाळहून निघेल. 8-9 महिन्यानंतर ती पोस्ट इथे निर्माण झाली आणि मग जबलपुरातच पगार निघू लागला. आता आपण हे पाहू की या टाकरखेडला कसे जाता येतं. चला चला वर्धा तीरी, बैसले आहेत साक्षात्कारी, चुकेल जन्म मरणाची फेरी, लहानोजी दर्शने. वर्धा जिल्हा भारतवर्षात पवित्र व श्रेष्ठ. बापूजींचे वास्तव्य, पूज्य विनोबाजींचा आश्रम, संतभूमी
आर्वी हे सर्व वर्धा जिल्ह्यात. त्या आर्वी तालुक्यातच हे टाकरखेड गाव आहे. टाकरखेडला जाण्याकरता 2 मार्ग आहेत. पहिला नागपूर आर्वी बसने जायचे. आर्वीहून टाकरखेडला सतत ऑटो सेवा सुरू असते. दुसरा मार्ग नागपूर ते अमरावती मार्गावर बसने जात असता खडका फाट्यावर उतरायचे व तिथून 4.5 मैल गेले की टाकरखेड क्षेत्री आपण पोहोचू शकतो. टाकरखेडच्या या परिसरात गेले की वर्धेचा घाट असंख्य जनसमुदायाने तिन्ही त्रिकाळ फुलून गेलेला आपल्याला दिसतो. त्या वर्धेच्या काठीच श्री लहानोजी महाराजांचा आश्रम आहे. आश्रम स्थापना. ऋषी मुनी संतांच्या बाबतीत म्हणतात की मुनीर एकांत वासिनः. या परंपरेलाच अनुसरून श्री लहानोजी महाराज सेवक रामदासला नेहमी म्हणत, रामदास चालणं, बाहेर जावं, ओटा बांधून राहू बाहेर. पण ते कुणी मनावर घेतले नाही. शेवटी मग महाराजांनी स्वतः नरसी शेठजी, श्री बाबाराव देशमुख, कडू, खोडके आदी मंडळीसमोर हे शब्द उच्चारले. त्या भक्तांनी ते मनावर घेतले आणि एक छोटीशी झोपडी तयार झाली. या स्थलांतराने रामदासलाही वाईट वाटू नये म्हणून त्याला 2.5 महिन्याची सुट्टी दिली आणि महाराजांनी 1964च्या ऑगस्टमध्ये या झोपडीत स्थलांतर केले. यापैकी काही भाग सुमारे 2 एकर जागा लाडेगावच्या लक्ष्मीबाई बोके यांनी खरेदी करून दिली. काही भाग सार्वजनिक निधीतून खरेदी केला. सन 1965 मध्ये नांदूरचे श्री देशमुख यांनी 3-3.5 एकर जमीन खरेदी करून दिली. श्री मेंद्रेकर आप्पाजींनी 2 एकर शेती दिली. सन 1962चा अष्टग्रही यज्ञ राष्ट्रसंतांच्या पावन उपस्थितीत व महाराजांच्या मंगल नेतृत्वाखाली इथे संपन्न झाला. समर्थांच्या या जीवनगाथेतील प्रत्येक पृष्ठ म्हणजे मानवतेचा संदेश आहे. त्यांच्या जीवनाचा एक एक पैलू उच्चतम आहे. श्री लहानोजी महाराज केवळ संतच नव्हे तर समाज सुधारक, युगद्रष्टे, तत्वदर्शी, महाविचारक व चिंतक होते. त्यांची वाणी जरी अतर्क्य, अकल्पनीय व अद्भुत असली तरी त्या सुधामय वाणीने अनेक दुःखी लोकांना नवचैतन्य व नवजीवन प्राप्त झालेले आहे. श्री लहानोजी महाराजांच्या बोलण्यात नेहमी काही ठराविक शब्द येत असत. अक्कल-लेका, लहान्या, डोळा इत्यादी व भक्त त्या शब्दांचे विविध अर्थ लावायचा प्रयत्न करीत. अक्कल म्हणजे ब्रह्मज्ञान, लहान्या म्हणजे लहानपण स्वीकारा, अभिमान नको, डोळा म्हणजे निजरूपी डोळा ठेव. भक्त महाराजांना म्हणायचे की महाराज डोळा म्हणजे काय हो? तेव्हा महाराज म्हणायचे, डोळा उघडे ना बा उघडे ना, अरे मना पश्चाताप तो घडे ना. जनी वनी कोंदाटले, अंतर्बाहेर रूप दाटले, चिच्चित ग्रंथी सुटेना, क्षणभरी विषयी मन विटेना. निजानंदे निज आनंदे, निश्चय निर्मळ भवभंगेना. मला येथे पृथ्वी वृत्तातल्या 4 ओळी उद्धृत कराव्याशा वाटतात. अचिंत्य जगता प्रतिकृती तुझी न कोणा कळे, असो खलही केवढा तव कृपे सुमार्गी वळे. उणे न दिसते तुझ्या कृपे रत्न चिंतामणी, शिरी सतत माझी वरद हस्त ठेवा धनी. पूज्य श्री लहानोजी महाराज हे साक्षात श्री शंकराचा अवतार आहेत अशी भक्तांची श्रद्धा होती आणि आजही आहे. कारण सोमवारी जन्म, बिल्वपत्रांची आवड, सोमवारी दर्शनाला भक्तांची लागणारी रीत, श्वेतगंध प्रिय, श्वेत वस्त्र परिधान, धवल रंगाच्या खडावा व त्रैलोक्याची उपासना होती त्यांची. त्यांचं जीवन म्हणजे तपेविण दैवत झाले होते. त्यांची स्थिती उन्मनीच्या पुढे गेली होती. जो मुद्रा उन्मनी करे वह त्रिकुटी ध्यान अबाधिका, प्राणायाम चढकर बैठे सुनजा भेद समाधिका, असं दामोदर महाराजांनी म्हटलं आहे. 90व्या वर्षी देखील चालताना, काम करताना श्री लहानोजी महाराजांना थकवा येत नसे. आपले आरोग्य त्यांनी फार छान सांभाळले. सूर्योपासनेसोबतच
आरोग्यम भास्करादिच्छेद किंवा नमस्कारः प्रियो भानू ही धारणा त्यांनी सांभाळली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी त्यांच्या बाबतीत म्हटले आहे, अपनी बदन का होश को अभी तक है संभाला, अंदर है अवलिया पर रहता है निराला. महाराजांचे एक होते, त्यांना ज्वर, कफ, पित्ताचा कोणताही आजार हो, ते नेहमी ताक व खडीसाखर हेच औषध घेत असत. अंगावर थंड पाणी टाकत, कपडे देखील ओलेच ठेवत, आजारातही ते केळी खात, सर्वच ऋतूत फरशीच्या थंड खोलीतच वास्तव्य करीत. तुर्यातीत पुरुष असल्यामुळेच त्यांना हे सर्व शक्य होते. श्री महाराजांच्या पुण्यप्रतापाने उंबरखेडचे वासुदेव बुवा, गव्हा येथील नामदेव महाराज, गजानन महाराज, मुंगसाजी महाराज, माधांचे गुलाबराव महाराज, खटेश्वर महाराज, वासुदेव शास्त्री घाटे, बराणपुरे महाराज, लाटणे महाराज, ताजुद्दीन बाबा, दादाजी धुनीवाले, खुशाल महाराज, आडकुजी महाराज व लालगीर महाराज या सर्वांशी त्यांचा संपर्क आला. तिवसा येथील पांडुरंग महाराज, सेवामूर्ती शिंदीचे गौरीशंकर महाराज, कारंजा येथील सिद्धपुरुष लटारे महाराज, पुंडलिक बाबा, अनंत बाबा, सतीमाय, परशुराम बाबा या सर्वांच्या भेटी झाल्या. एका ठिकाणी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी श्री लहानूजी महाराजांबद्दल म्हटले आहे, अगर लहानू बाबा दुआ ना करेंगे, घर घर में जनता लूट पाट होंगे, लड़ाई भी होगी बाबा, बम भी पड़ेंगे, फिर मुसीबत में इनको कौन साथ देंगे. महाराजांनी इहलोकीचे आपले पारमार्थिक कार्य संपवून 1971च्या 6 ऑगस्ट रोजी राखी पौर्णिमेच्या दिवशी शुक्रवारी दुपारी 12 वाजता आपला देह ठेवला. महाराजांनी समाधीची जागा झोपडीच्या समोरच असावी अशी आधीच इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार तशी व्यवस्था करून आणि तिथे त्यांचा पार्थिव देह ठेवून वर मूर्ती स्थापित केली आहे. त्या भागातील हे एक सुंदर व मोठा सभामंडप असलेले छान मनोल्लासित करणारे असे मंदिर आहे. बकुळीची फुले ताजी असो वा सुकलेली तरी त्यांचा सुवास कायम असतो आणि खाली पडल्यावर मृत्तिकेला सुद्धा ती फुले सुगंधित करतात. संतांचेही अगदी तसेच आहे. संत गेल्यावरही त्यांचा प्रभाव आणि आशीर्वाद युगानुयुगे भक्तांच्या कल्याणाकरता या पृथ्वी तलावर आपल्याला जाणवत असतो. सद्गुरू हे सर्वोत्तम तीर्थ आहे हे जाणून सर्व तऱ्हेने सद्गुरूस प्रसन्न ठेवून सद्गुरूला पुण्यमय समजून मन, वाणी, शरीर या तीनही क्रियेने शिष्याने त्यांची आराधना करावी. युगायुगातुनी योग पुरुष कोणी योग साधना करूनी जाती आणि तयांच्या तपोबलाने नव्या युगाची होत निर्मिती. संत सज्जनाच्या संगतीत आपण गेलो की मनापासून नेहमी हेच म्हणावेसे वाटते, न लगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा. तर असो, आता मी एकदा परत वारी महामंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मनपूर्वक आभार मानते आणि श्री बेलूरकर महाराज यांचे द्वारा रचित श्लोक म्हणून माझ्या वाणीला विराम देते. सदा योग हा संत सेवा घडावा, सदा देह हा संत कारी पडावा, नको दूर लोटू तू बापा दयाळा, नमस्कार माझा श्री लहानूजी गणनिळा. सद्गुरुनाथ महाराज की जय.